बेळगाव शहरात कन्नड संघटनांकडून फलकावरून दादागिरी केल्याचा आरोप समितीच्या नेत्यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर समितीच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन सादर केले। त्यांनी सांगितले की काही कन्नड संघटनांचे कार्यकर्ते शहरातील दुकानांच्या आणि संस्थांच्या फलकावरून अन्य भाषेतील अक्षरे काढण्याचा दबाव टाकत आहेत। यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून समिती नेत्यांनी पोलीस प्रशासनाकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली। त्यांनी 60 डेज म्हटले, ओके म्हटलं नाही मी, आम्ही गप्प बसलो। त्याचा अर्थच आमचा संमती आहे ना, पण 90 दिवस झाले, त्या दृष्टीने कुठलाही प्रकारचा प्रयत्न झालेला आम्हाला तर दिसून आलेला नाही। पोलिसांनी निवेदन स्वीकारून चौकशी करण्याचा आश्वासन दिला। पूर्ण बोर्ड कानडीमध्ये लिहा, अशा प्रकारच्या काही गोष्टी करायला लागतात। पण कायद्याप्रमाणे म्हटला तर 60% भाषेत कन्नडा आणि उरलेल्या 40% मध्ये इंग्लिश आणि मराठी लिहायला पाहिजे। आणि तरी सुद्धा ही अथॉरिटी कुणाला आहे, लेबर ऑफिसर किंवा कॉर्पोरेशन यांना असेल, त्या कन्नड रक्षक वेदिकेना ह्या वेदिकेच्या कार्यकर्त्यांना हे अधिकार कोण दिलेत ही सुद्धा विचारणा झाली। कारण बऱ्याच वेळेला पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांनी धांगडधिंगाणा घालत असतात। परवाच तुम्ही पाहिला असणार तुमच्या सोशल मीडियावर आम्ही बघितलं की कल्याणी स्वीटमार्ट जे आहे कॅम्पमधलं, त्या ठिकाणी अशाच प्रकारचा धांगडधिंगाणा घालण्यात आला। त्यामुळं आपण सर्वजण या अशा प्रकारच्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। जर पोलीस डिपार्टमेंट हे थांबवत नसेल तर आम्ही ते थांबवू आणि त्या दृष्टीने आमच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं, एका क्षणात ते थांबवू शकतात। परंतु त्यानंतर जे लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम क्रिएट होतील त्याची जबाबदारी प्रशासनावर होईल, तेव्हा पोलिसांनी हे वेळीच थांबवावं अशा प्रकारचं निवेदन सुद्धा आम्ही दिलेलं आहे। अशा आणखीन अपडेटसाठी सबस्क्राइब करा वॉइस ऑफ टेलिग्रामला।